नमस्कार मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्र हो, आपल्या 9 तारखेपासून परीक्षा आहेत. SOC 101 हा जो आपला पेपर आहे त्यामध्ये पुस्तक एक आहे इतिहास व राज्यशास्त्र. यातील काही महत्त्वाची प्रश्न आज आपण पाहणार आहोत. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या 9 तारखेपासून परीक्षा आहेत. आपल्या सर्वांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा. ही प्रश्न अत्यंत सोपी आहेत आणि आपण हे एक जर पेज पाहिला तर त्यातून आपण पूर्ण राज्यशास्त्राचं पेपर कव्हर करू शकतो आणि म्हणून ही परिभाषित शब्द आपण आज विचारात घेतो आहोत. यामध्ये प्रश्न आहे साम्यवादी विचारप्रणालीची 3 वैशिष्ट्ये लिहा, गांधीवादी विचारप्रणालीची 3 तत्त्वे कोणती. ही आपल्याला सहज लिहिता येऊ शकतात. साम्यवाद आणि गांधीवाद हे दोन्ही आराजवादी विचारप्रणाली आहेत. साम्यवादामध्ये समाजवादाची पुढची स्टेप ती आहे, भांडवल निर्माण व्हावं लागेल आणि भांडवल निर्माण झाल्यानंतर त्याचं समान वाटप, चला आपण समाजवाद म्हणतो, आणि समान वाटपानंतर येणारी अवस्था म्हणजे तिला आपण साम्यवाद असं म्हणतो. तर याची 3 वैशिष्ट्ये लिहायची आहेत. गांधीवाद तर आपल्याला माहीत आहे, गांधीजींचं सत्य, अहिंसा, सत्याग्रह यावर आधारित ही विचारधारा आहे, जिला आपण गांधीवाद असं म्हणतो, की समन्वयाच्या मार्गाने सगळे प्रश्न सोडवण्याचा तो विचार आहे. रामराज्य म्हणजे राज्याची सत्ता ही कमी असावी आणि व्यक्तीला अधिक अधिकार असावेत असा तो भाग आहे. तिसरा प्रश्न आहे, खालील व्यक्ती कोणत्या विचारसरणीशी संबंधित आहेत. तर यामध्ये आपल्याला एका स्तंभामध्ये विचारवंतांची नावं दिलेली आहेत, व्यक्तीची नावं दिली, दुसऱ्या याच्यामध्ये विचारसरणीची नावं दिलेली आहेत. ती पाहून आपल्याला सांगायची आहेत. तर पहा, मुसोलिनी, हर्बर्ट स्पेन्सर हा उदारमतवादाशी संबंधित असला पाहिजे. लास्की हा समाजवादाशी संबंधित आहे. जयप्रकाश नारायण हा गांधीवादाशी संबंधित आहे आणि हा मुसोलिनी हा फॅशिझमशी संबंधित आहे. हे आपल्याला सहजपणे लक्षात येईल, हे आपल्याला दाखवता आलं पाहिजे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, हिंसा व युद्ध ही व्यक्तीची चारित्र्य घडवण्यास मदत करते. हे तत्त्व कशाचं आहे, तर हे तत्त्व फॅसिझम या विचारप्रणालीचं आहे. या विचारप्रणालीचं आहे फॅसिझम. इथं येईल फॅसिझम. कारण मुसोलिनी म्हणतो की जसं मातृत्वविना स्त्रीत्व पूर्ण होत नाही, तसं युद्धाविना पुरुषत्व सिद्ध होत नाही. आणि मग पुरुषत्व सिद्ध करायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल, युद्ध करावं लागेल. त्याच्याशिवाय तुमचं चारित्र्य घडण्यास मदत होणार नाही. आणि म्हणून ही विचारसरणी फॅशिझम याशी संबंधित आहे. अशा पद्धतीने आपण प्रश्न पाहत गेलो पाहिजेत. यामध्ये हे इथं दिलेलं आहे फॅशिझम, हे ते उत्तर आहे. त्यानंतरचा जो भाग आहे हे परिभाषित शब्द आणि शब्दार्थ. हा भाग चांगला बारकाईने वाचला पाहिजे आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामध्ये सगळ्याच संकल्पनांचा आशय आपल्याला कळतो आणि एवढा आशय जरी कळाला तरी कशाही प्रश्नांची उत्तर आपल्याला सहज लिहिता येतात. यामध्ये पहिला शब्द आहे राज्य, स्टेट, आणि यासाठी त्यांनी त्याचा शब्दशः शब्दार्थ दिलेला आहे. विशिष्ट भूप्रदेशात राजकीयदृष्ट्या सुसंघटित झालेल्या जनसमुदायाचे नियंत्रण करणारी सार्वभौम शासन व्यवस्था म्हणजे राज्य होय. म्हणजे असा तो अर्थ आपण जर लक्षात घेतला तर राज्य म्हणजे काय सहजपणे आपल्या लक्षात येते. त्यानंतर आहे राष्ट्रक. म्हणजे धर्म, भाषा, वंश, ऐतिहासिक परंपरा इत्यादी कारणामुळे एकीची भावना निर्माण झालेला समाज म्हणजे राष्ट्रक. त्यानंतरचा शब्द आहे राष्ट्र, नेशन. राज्य अधिक अस्मिता बरोबर राष्ट्र, हे असं समीकरण आहे. धर्म, भाषा, वंश, परंपरा इत्यादी कारणामुळे एकत्वाची भावना असणाऱ्या जनसमुदायाचे स्वतंत्र राज्य स्थापन झाल्यास त्यास आपण काय म्हणतो, राष्ट्र असे म्हणतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर आहे सार्वभौमत्व. स्वतंत्र व परिपूर्ण राज्यसंस्थेची अंतिम सत्ता म्हणजे सार्वभौमत्व आहे. देशांतर्गत बाबतीत निर्णय घेण्याचा, कायदे करण्याचा, अन्य देशाशी आपल्या मर्जीने करार-मदार करण्याचा अधिकार असलेली अंतिम सत्ता म्हणजे सार्वभौमत्व आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतरचा शब्द आहे स्वातंत्र्य. व्यक्तित्व विकासाची संपूर्ण संधी म्हणजे स्वातंत्र्य. अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, संघटनेचे, संचाराचे,
संपत्ती मिळविण्याचे, मतप्रदर्शनाचे हक्क स्वातंत्र्य या संकल्पनेमध्ये अंतर्भूत आहेत. भारतीय राज्यघटनेचं कलम 19 आपल्याला 6 प्रकारची स्वातंत्र्य देते आणि म्हणून हे यातून हे निदर्शनास येते. त्यानंतरची संकल्पना आहे समता. कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान असणे, राज्यसंस्थेत प्रत्येकाला समान मत असणे आणि अंगभूत गुणांचा विकास करण्याची समान संधी असणे, या तत्वाला आपण काय म्हणतो? समता असे म्हणतो. त्यानंतरची शब्द आहे घटना. राज्यघटना देशातील सर्व लोकसमूहाच्या हिताचे प्रतिनिधित्व करणारा सर्वमान्य उच्च कायदा म्हणजे राज्यघटना किंवा घटना. न्याय. न्याय म्हणजे काय? तर वस्तू व मूल्यांचे समान वाटप, व्यक्तींना समान वागणूक देणारे तत्व म्हणजे न्याय. प्रभाव. दुसऱ्याच्या मर्जीने वागण्याचा स्वेच्छा निर्णय म्हणजे प्रभाव. अधिसत्ता. राज्यघटना, राज्याभिषेक, संयुक्त राष्ट्रासारख्या आंतरराष्ट्रीय संघटना यांच्या अधिमान्यतेने अस्तित्वात आलेली सत्ता म्हणजे अधिसत्ता. त्यानंतरचा शब्द आहे घटनावाद. घटनेच्या सार्वभौमत्वाला घटनावाद असे म्हणतात. त्यानंतरचा शब्द आहे लोकशाही. लोकांसाठी लोकांकडून चालविले जात असलेले सरकार म्हणजे लोकशाही. त्यानंतरचा शब्द आहे उदारमतवाद. ही विचार प्रणाली आहे. व्यक्तीचे जीवित स्वातंत्र्य व सुख हे अंतिम साध्य असून राज्य हे ते गाठण्याचे केवळ माध्यम आहे. म्हणजे राज्य साधन आहे आणि व्यक्तीचे स्वातंत्र्य हे साध्य आहे असे मानणारी विचार प्रणाली म्हणजे उदारमतवाद. राजकारण, अर्थकारण, शिक्षण, आरोग्य अशा सर्वच क्षेत्रामध्ये राज्याने शक्यतोवर हस्तक्षेप न करता लोकनिर्णयाचा आदर करणारी विचारधारा म्हणजे उदारमतवाद. त्यानंतर आहे समाजवाद. व्यक्तीला क्षमतेनुसार काम आणि गरजेनुसार दाम देण्याची बांधिलकी आणि लोकशाही राज्यव्यवस्थेवर विश्वास असणारी राजकीय विचार प्रणाली म्हणजे समाजवाद. त्यानंतर आहे साम्यवाद. वर्ग संघर्षातून क्रांतीतून भांडवलशाही, हुकुमशाहीचा शेवट आणि सर्वहारा वर्गाची हुकुमशाहीची प्रस्थापना अशा राजकीय परिवर्तनाची दिशा मानणारी विचार प्रणाली. भांडवलशाहीचा अंत व कामगाराची अधिसत्ता ही साम्यवादी विचारसरणीचे ध्येय असते. फॅसिझम. राज्याकडे सर्वंकष सत्ता असली पाहिजे आणि त्यासाठी मुठभर श्रेणीच्या निरंकुश सत्तेचे समर्थन करणारी विचार प्रणाली. मुठभर श्रेष्ठींच्या म्हणजे जे अभिजन असतात, श्रेष्ठजन असतात, अशांच्या निरंकुश सत्तेचा समर्थन करणारी विचार प्रणाली म्हणजे फॅसिझम. मुसोलिनीची ही विचारधारा आहे. त्यानंतर येतो गांधीवाद. अहिंसा, अपरिग्रह, श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन या तत्वावर विश्वास ठेवणारी राजकीय विचार प्रणाली म्हणजे गांधीवाद. सत्य, अहिंसा, सत्याग्रह, अपरिग्रह, श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन या विचारावर श्रद्धा असणारी. म्हणजे अशा पद्धतीने या आधारावर आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं लिहिता येतात. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पहा, प्रश्न किती मार्काचा आहे तो पहा आणि तो कशा पद्धतीने लिहायचा आणि यासाठी हे मास्टरपेज आपल्या डोक्यात असू द्या, आपल्या स्मरणात असू द्या आणि अशा पद्धतीने जर आपण गेलो तर निश्चितपणे डिस्क्रिप्टिव्ह परीक्षासुद्धा सहजपणे तुम्ही पास होऊ शकाल. प्रश्न फारसा येत नसेल तर एवढ्या या 4 मुद्द्यावर तुम्ही गांधीवादाची 5 तत्व सहज लिहू शकता. अहिंसा एक तत्व आहे, अपरिग्रह दुसरं तत्व आहे, श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन, आत्मनिर्भर भारत ही स्वावलंबनातून येत असतो आणि ह्याच्यावर तुम्ही ते पूर्ण मॅटर लिहू शकता अशा पद्धतीने. आणि म्हणून हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. हा पुन्हा पुन्हा ऐका आणि परीक्षेला जाता जाता जरी ऐकून घेतलात आणि एवढ्यावरून तुम्ही जर 5 ओळी 10 ओळी लिहिलात तर तुम्हाला निश्चित पैकी 5 पैकी 5, 6 पैकी 6, 4 मार्क अशी पडतात आणि मग अशा पद्धतीने आपण परीक्षेमध्ये सहज पास होऊ शकतो. धन्यवाद मित्रहो. तुम्हाला परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या सर्व विद्यार्थ्यांना या चॅनलवर अशाच पद्धतीने राज्यशास्त्राचे व्हिडिओ पाहायला मिळतील, ते आपण पाहावीत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.